सन्मान्य व्यासपीठ, चेतना परिषदचे सर्व पदाधिकारी, जमलेले माझे बंधू भगिनी, आज 15 नोव्हेंबर या दिवसानिमित्त शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील किंवा आपल्या धर्मावरती प्रेम करणारे आणि कोणावरही सक्तीचं बंधन नसताना या ठिकाणी फक्त एका निरोपावरती सर्वजण आपण आपल्या धर्मावरती प्रेम करणार आहोत हे सिद्ध होत आहे. आजचा जो माझ्याकडे जो विषय आहे, अवघ्या 25 वर्ष वय असताना आपल्या भारतासाठी, मातृभूमीसाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या देहाची, आपल्या आई वडिलांची, आपल्या परिवाराची चिंता न करता पुढे काय होणार आहे हे ठाऊक असताना सुद्धा केवळ आणि केवळ हातामध्ये फक्त धनुष्यबाण किंवा स्थानिक पातळीवरती जे काही असेल ते हातामध्ये घेऊन इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लढा देणारे हा आजचा दिवस. पूर्वीपासून तसं जर आपण पाहिलं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा भारतीय गौरवशाली इतिहासामध्ये जनजाती बांधवांची संस्कृती असेल, अद्वितीय जीवनमूल्य असेल, यांनी आपल्याला असं योगदान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा बाहेरील आक्रमणकार्यांचं भारतावरती, आपल्या धर्मावरती आक्रमण झालं तर सर्वात प्रथम वनातून आणि सर्वात मोठं जर योगदान असेल तर जनजाती बांधवांचं आहे. आपण पाहतोय आता अनेक विषय झाले. पूर्वीच्या काळापासून आता शहराची निर्मिती असेल, ग्रामीण भागाची असेल, पूर्वी एकत्र संस्कृती होती आणि आपण एकत्र राहत होतो. फरक एवढाच झालाय की धीरे धीरे शहराची संस्कृती वाढत गेली, जंगलाची संस्कृती त्याच ठिकाणी राहिली आणि मोठी तफावत या ठिकाणी पाहायला मिळते. असो, आज या ठिकाणी आपला हा कार्यक्रम फक्त देवगिरी कल्याण आश्रमाचा नसून हा आपला सर्वांचा घरचा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण आपल्या बांधवांसाठी, आपल्या संस्कृतीविषयी लढणारे आहोत. जर इंग्रजांच्या राजवटीपूर्वी जर पाहिलं आपण, आजचा जो राजस्थान आहे, कोणाच्या मुली किंवा मुलगा किंवा शेजारचं गावातील कोणतरी असेल, कोटा हे नाव ऐकलेलं आहे, तर ते शहर या आधी कोट्या नावाच्या भिलाने वसवलेलं होतं. तेथीलच पुढे डुंगरपूर आजचं राज्य आहे, डुंगऱ्या नावाच्या भिल या लोकांनी त्या ठिकाणी वसवलेलं होतं. त्याचप्रमाणे पुढे मालवा जर आपण पाहिलं, आत्ताचा मध्य प्रदेश, 750 वर्षापूर्वी 350 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी राज्य केलं. राजा सुबाह हा हिमाचल प्रदेशचा राजा होता. राजकुमार विजय हा पश्चिम बंगालचा राजा होता. एकलव्य मगध, हस्तिनापूर किंवा मथुरापर्यंत एकलव्यांचं राज्य पसरलेलं होतं. राजा गर्दभील उज्जैन आणि मालवा या प्रदेशामध्ये राज्य करीत होता. राजा कुशलाभील कुशलागडचा, त्याचप्रमाणे आपल्या 14व्या शतकामध्ये जखर खान याने आपल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर ज्यावेळेस त्याने आक्रमण केलं, सोमनाथ मंदिराचं रक्षणासाठी एक वेगळा भील त्या ठिकाणी आला. एकंदरीत याच्यावरून असं लक्षात येतंय की जनजाती बांधव हे लढावे होते. त्यांनी पुढे होणाऱ्या किंवा नंतर मला याच्यातून काय मिळेल याची पर्वा न करता जे संकट आलं, संकटाला तोंड देण्याचा प्रयत्न त्यावेळेस त्यांनी केला. ज्यावेळेस भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पाहतोय की 570 राज्य, छोटे मोठे संस्थान एकत्रित करण्यात आले. यांचं श्रेय आता जर आपण पाहतो, हैदराबाद असेल, गोवा असेल, विदर्भ असेल, याच्यातील एकत्रित करण्याचं सरदार वल्लभभाई पटेलांना जातं. तर असं लक्षात आलं की याच्यामध्ये 110 जनजाती संस्थानं त्यावेळेस स्वतंत्र राज्य करीत होते. मागे चर्चा करताना डॉक्टर आपले जे विशाल वडवी यांची चर्चा, आपल्या महाराष्ट्रामध्ये बागलान संस्थान असेल, सागबारा संस्थान असेल, त्याच्यानंतर अक्कलकुवा संस्थान असेल या आपल्या भागामध्ये, परंतु आत्ताच आपण चंद्रपूर म्हणतो, चांदागड, देवगड नावाचं संस्थान त्यावेळेस राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात होतं आणि काही काळांतराने स्वातंत्र्यानंतर यांना स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्यात आलं. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मेवाडचा राजामध्ये, या मेवाडच्या पठारामध्ये
महाराणा प्रतापचं राज्य होतं आणि राणापुंज भील हा एकमेव भील राजा त्यांच्या वेळेस त्याला सहयोगी राजा म्हणून उदयास आला. त्याचप्रमाणे पुढे तर दुधाभील नावाचा मुलगा आपल्यासारखा छोटासा लहान महाराणा प्रतापांना अन्न देण्याचं त्याने आईने तयार करून भोजन महाराणापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यावेळेस त्या आक्रमणकारांनी त्या दुधाभीलचा एक हात कापला. हात कापलेला असताना सुद्धा त्यांनी जे आईने सोपवलेली जबाबदारी ती महाराणापर्यंत त्यांनी अन्न पोहोचवलं. पुढे जर आपण पाहिलं तर तिलकामांजी असं आपण पाहतो की जर 1857 मध्ये जर प्रथम क्रांती केली तर मंगल पांडेंनी केली. त्याच्याही 80 वर्षाआधी तिलकामांजींनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं आणि त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि झाडाला त्यांना लटकून फाशी देण्यात आली होती. बघा, फाशी किंवा गरम पाण्यामध्ये किंवा कडेलोट करणे किंवा अवयवाचे अंग काढणे विविध प्रकारचे त्यांनी ते या लोकांना सजा देत असत. तसंच या ठिकाणी या तिलकामांजीला झाडाच्या 2 फांद्यांना एकत्र करून त्यांना हात पाय चारी बाजूंनी बांधलं आणि नंतर त्या वळाचे झाड सोडून देण्यात आले, जेणेकरून चारी अवयव, 2 हात 2 पाय असे ओढले जात आणि त्याचा मृत्यू झाला. जर तवक्कल चंदू, वीर बुधू भगत, सिद्धो कानो, चांद भैरव आणि फुलं आणि झानो एकाच कुटुंबातील 1857, 56 आणि 58 या इसवी सणामध्ये त्यांनी कुटुंबातील चांद भैरव असेल, त्याचप्रमाणे त्याच्या ज्या लहान बहिणी फुलं आणि झानू फक्त आणि फक्त कुऱ्हाडीच्या जोरावर त्यांनी यांच्याशी लढा दिलेला आहे. टंट्या भील असेल, आपल्या मध्य प्रदेशात खंडवा प्रांतातील टंट्या भील असेल, रेंगा कुरकू असेल, भीमा नाईक असेल, खाजा नाईक असेल, राघोजी भांगरे, उमाजी नाईक, नाग्या कातकरी, सोमाजी डोमा अंध, बाबूराव शेडमाके, रघुनाथ शाह व शंकर शाह असे क्रांतिकारी त्यांना तोफेच्या याच्यावरती बांधून त्यांना तोफेनं उडवून टाकलं. निलांबर पितांबर असेल, कोमराम भीम असेल, या आत्ताच कोमराम भीम नावावरती एक पिक्चर फिल्म तयार झालेली आहे. ज्यावेळेस 1913 मध्ये राजस्थानमधील मानगड या धामावरती या आपल्या गोविंद गुरु याच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपले जनजाती बांधव जमलेले असताना त्या महादेव या आपल्या मानगड टेकडीवर त्या लोकांनी एक जालियनवाला हत्याकांडही पेक्षा त्या ठिकाणी मोठं हत्याकांड झालं. हे सर्व असताना सर्व आपल्या योद्ध्यांना, क्रांतिकारांना फाशीवर लटकवण्यात आलं आणि सर्वात मोठं दुःख की या सर्वांना कोणीतरी फितुरी देऊन त्यांना कोणीतरी इंग्रजांना कळवण्यात आले आणि त्यांना पकडून त्यांना ठार करण्यात आलं. याच्यामध्ये फक्त पुरुषच नव्हते, तर राणी दुर्गावतींचं नाव आपण वारंवार ऐकतोय. जवळजवळ 52 संघर्ष त्यांनी त्या अकबरांशी, मुघलांशी केलेत, परंतु 52 संघर्षामध्ये सुद्धा एक युद्ध न हरता शेवटी त्यांनी त्यांच्याशी हार पत्करावं लागली आणि मी जर जिवंत सापडली तर माझं काय होईल म्हणून त्यांनी स्वतःची कट्यार त्याच्या साथीदाराला सांगितलं की मला ठार मार, परंतु त्याच्या साथीदारांनी सुद्धा त्यांना ठार मारलं नाही, हिंमत झाली नाही. स्वतःच राणी दुर्गावतीने हातातून कट्यार काढला आणि स्वतःचा जीव गमावला. त्यांना ठाऊक होतं की मी जर जिवंत सापडले तर काय होईल. दुसरं नाव आपण ऐकतो राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाईच्या हुबेहूब दिसणाऱ्या राणी झलकारीबाई यांचं सुद्धा तेच चकमक देण्यासाठी राणीबाईंना किल्ल्यातून बाहेर काढण्याच्या झलकारीबाईंनी एक मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण ऐकतो की विरंगना लिप्चा, अंदमान निकोबार मध्ये एक लिप्चा जनजाती आहे. त्या जनजातीच्या महिलेने आपल्या पोटामध्ये गर्भवती असताना 1857च्या नियोजनाची माहिती त्याच्या नवऱ्याने त्या इंग्रजांना दिली, त्या लोकांना दिली, म्हणून त्याचं विरोध म्हणून त्या लिप्चा भगिनीने स्वतःच्या गर्भातील बाळाला तिथंच पोटात संपवलं आणि त्याच्या नवऱ्याच्या विरोधामध्ये त्यांनी ते केलं. एवढं मोठं योगदान देणाऱ्या आपल्या महिला. त्याचप्रमाणे राणीमा गांडुले असेल, एक राजस्थानमधील एक त्या ठिकाणी शाळा सुरू असताना शाळेच्या विरोधामध्ये इंग्रजांनी त्यांना शाळा सुरू करू देत नव्हते. त्या ठिकाणी 2 बंधू शाळा चालवत होते. मोटारीच्या मागे बांधून ओढत असताना एक छोटीशी कालीबाई शेतातून येत होती, हातामध्ये विडा होता. त्यांच्या शिक्षकांना मोटारीला बांधून ओढत असताना त्या कालीबाई लक्षात आलं, पळत पळत जाऊन त्या कालीबाईने विडाच्या सहाय्याने दोर कापलं. तेवढ्यात इंग्रज सैन्याने त्या कालीबाईच्या अंगावर गोळ्या झाडल्या, तिलाही ठार मारण्यात आलं. आज जर आपण आताही त्या ठिकाणी त्या कालीबाईचा पुतळा त्या ठिकाणी आहे.
त्याचप्रमाणे बिहारमधील रोहतासगड या ठिकाणी तेथील सैन्य किंवा तेथील गावातील लोक शिकारीची पद्धत होती. गावच्या गाव शिकारीसाठी बाहेर गावात जात असताना ही बातमी काही लोकांना त्या ठिकाणी कळाली आणि बाहेरील लोकांनी त्याच्यावरती आक्रमण केली. आता करायचं काय? गावामध्ये फक्त आणि फक्त महिलांनी पुरुषांच्या वेशामध्ये लढा दिला. सिंगनीदाई आणि कैलीदाई नावाच्या महिलांनी त्यांचं आपल्या गावाचं रक्षण केलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्या रोहतासगडच्या परिसरामध्ये दर 12 वर्षांनी एक कुंभमेळ्याचा यात्रेचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. आता आपण पाहिलं की जळगाव जिल्ह्यातील खाजा नाईक दोघं राज्यांच्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सीमेलगत असलेले एक बिजासन मातेचा घाट आहे आणि एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये आंबापानीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. आपला जो जनजाती बांधव आहे सरदार वल्लभभाई पटेल म्हणत असत कि इनसे हम लड़ नहीं सकते क्योंकि ये लोग हमारे से ही पहले हमारी मातृभूमि के लिए, हमारे देश के लिए, हमारे धरती के लिए वो लड़ रहे हैं आणि म्हणून आपण यांच्याशी लढू शकत नाही. त्या खाजा नाईकांच्या सैन्यामध्ये एक मकरानी नावाचे व्यक्ती होता. त्याने इंग्रजांना खबर दिली आंबापानी आज त्या ठिकाणी एक मोठं धरण बांधलंय, त्या ठिकाणी ते डुबलंय, पण त्या ठिकाणी आंबापाईची लढाई म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. दरवर्षी त्या ठिकाणी एक कार्यक्रम होत असतो. हे जनजाती बांधव जंगलात राहणारे लोक इंग्रज लोकांना भडकवत आहे ना आपल्या राज सत्तेविरुद्ध कट रचत आहे. त्यावेळेस हे जे नाईक असतील, भिल्ल असतील, जंगलांमध्ये किंवा घाटांवरती इंग्रजांचा जो माल असायचा तो पुढे नेण्यासाठी ते त्यांचे नोकरी करत होते. समजा तर गुमान नाईक हे खाजा नाईकांचे वडील होते. ते वारल्यानंतर त्यांना त्या घाटावरती एक पहारेकरी म्हणून ठेवण्यात आलं. त्यांना असं लक्षात आलं की यार आपल्या देशातील आपल्या बांधवांचं रक्त किंवा शोषण केलेलं मेहनतीचा पैसा आहे इंग्रज त्यांच्या देशात नेत आहेत. हा जो पैसा आहे याच्यातील काही टक्के किंवा काही भाग आपल्या या स्थानिक लोकांच्या विकासावर झाला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यावेळी 7 लाखाचा जो पैसा असेल, जो खजिना असेल तो त्यावेळेस लुटला आणि याच्या विरुद्ध इंग्रजांनी त्यांना पकडण्याचं ठरवलं होतं. या मकरानी रोहिनुद्दीन व्यक्तीने त्यांना ते खोटी बातमी देऊन त्यांना पकडण्यात आलं. आणि याला जर आपण इंग्रजांची नीती होती की फूट डालावर राज्य करू, याला जर आपण आता घाबरवलं नाही, याला जर आपण आता दाबलं नाही तर सर्व लोक असे जागोजागी यांचे उठाव होतील. म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये त्या खाजा नाईकांचं त्यावेळी त्यांनी मुंडकं कापलं आणि 8 दिवस परिसरामध्ये फिरवण्यात आलं. आणि त्यावेळेस धरणगाव त्यांचं एक केंद्र होतं रेल्वेचं आणि धरणगावच्या रेल्वे स्टेशनच्या समोर निंबाच्या झाडाला त्याचं जे मुंडकं होतं ते लटकवण्यात आलं. आजही त्या ठिकाणी छोटंसं मंदिर आहे. आज आपल्याच समविचारी संघटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम होत असतो. जर आपण पाहिलं आज भगवान बिरसा मुंडा आपल्या जनजाती बांधवांमध्ये जशी आपली रीती रिवाज आहे की ज्या दिवशी जन्म झाला असेल किंवा लहानपणी त्याचं कोणतं कर्तृत्व आहे, कोणतं गुण आहे, या गुणाच्या आधारावर त्यांचं नाव ठेवलं जात असायचं. त्यांचा जन्म बीरवार, तेथील भाषेत बीरवार म्हणजे बृहस्पतिवार किंवा गुरुवारी झाला म्हणून त्यांचं नाव बिरसा ठेवण्यात आलं. बिरसा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पाहत होते आपल्यावरती अनेकांचं या इंग्रजांचं राज्य आहे. आईवडिलांना वाटत होतं की शिक्षण घ्यावं, परंतु आईवडिलांचा जो व्यवसाय असेल किंवा काम असेल, शेती, दुसऱ्यांच्या शेतात जाणं, गुरं चारणं हेच होतं. आणि त्यांची ते गुरं चारत असताना काहीतरी कलाकारी करणं, मासे मारणे असतील, काही शिकार करणं असेल, काही वस्तू बनवणं असतील तर ते बासरी उत्तम वादन करत असेल. आजही आपल्या भागांमध्ये जर एखादा शेतकरी असेल, गुरं चारत असताना गाणं म्हणत असतो, बासरी वादन करत असतो, विविध प्रकारचे पावा असेल पावा वादन करत असतो. अशा प्रकारचे ते करत असताना ते बासरी उत्तम प्रकारे वाजवत असत. एका ठिकाणी झाडाखाली बसून ते बासरी वाजवत असताना दूर गेलेले गुरं असतील, ढोरं असतील, बकऱ्या असतील, ते बासरीच्या वादनाने ते जवळ येत असत. या ठिकाणी हे जे झालंय फक्त आणि फक्त आपण म्हणतोय की 25 वर्षाचं वय असताना ते शहीद झाले. परंतु याचा ज्यावेळेस झारखंड राज्याची निर्मिती झाली 2000 मध्ये,
त्यांना असा प्रश्न पडला की आपल्या राज्याची स्थापना दिवस काय असावा, की आपल्या भगवान बिरसा मुंडांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, त्यांच्या जन्मदिवस हा आपल्या झारखंड राज्याचा निर्मितीचा दिवस असावा, म्हणून त्यांनी 15 नोव्हेंबर हा दिवस साजरा म्हणजे निवडला. आपल्या दिल्लीच्या संसदेमध्ये एकमेव आपल्या जनजाती वीर नायकाचा त्या ठिकाणी मोठा पुतळा आहे, तो त्या ठिकाणी बसवण्यात आला. हे अलीकडच्या काळात झालं. हे आपल्या विचारांचे किंवा संघटनांचं लक्षात आलं आणि धीरे धीरे जेही आता हे जे जनजाती गौरव दिवस म्हणतो आपण, असं लक्षात आलं की मागील काही काळामध्ये जनजाती जे क्रांतीवीर आहेत त्यांची एक यादी तयार करण्यात आली. असं लक्षात आलं की खूप मोठी यादी आहे. त्यांचं शिक्षण गावातच 4थी पर्यंत झालं. पुढचं शिक्षण घ्यायचं तर कुठे घ्यावं, तर तालुक्याच्या ठिकाणी. आपली व्यवस्था नव्हती की शिक्षण दिलं जावं, परंतु त्या ठिकाणी जे मिशनऱ्यांच्या विविध प्रकारच्या शाळा होत्या, त्या मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये त्यांना नाव दाखल करावं लागत असायचं. हे साहजिकच आहे की त्यांची जी शाळा असेल, जे आपण म्हणत असतो हिंदू बांधवांमध्ये शेंडी ठेवणे असो, कपाळाला टीका लावणे असो, कमरेला काळा दोरदोडा असेल, हाताला भगवा दोरा असेल, हे साहजिकच आहे की आपल्या रक्तामध्येच आहे आणि ते आपल्यामध्ये असायचं. हे त्यांच्या लक्षात आलं, हे जर तुला शाळा शिकायची असेल ते सर्व सोडावे लागेल, तुझी शेंडी कापावी लागेल. ते देखील बिरसांनी स्वीकारलं की मला शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाची ओढ होती, परंतु पुढे जाऊन ही बिरसांची शिक्षणाची ओढ, त्यांनी शिक्षणाकडे कानाडोळा केला. एके वेळेस अशी त्यांच्या लक्षात आलं की कधी कधी आपण ज्या गोमातेला आई मानतो, त्या गोमातेचं मांस देखील कधी कधी त्यांना असं दिलं जायचं. हे त्यांच्या लक्षात आलं की इंग्रज लोक बाहेरून आलेले आपली संस्कृती भ्रष्ट करत आहे, आणि म्हणून ते त्यांनी शिक्षण सोडलं आणि गावाकडे आले. आणि गावाकडे येऊन नंतर वयवर्ष 15 वर्ष असताना त्यांनी आपल्या बांधवांना एकत्रित करण्याचं सुरुवात केली. गावोगावी जाऊन ते हिंडू लागले. आपल्या स्वधर्माविषयी, राष्ट्राविषयी, परकीय आक्रमण, जल जंगल जमीन याच्याविषयी ते उठाव करू लागलेत. आणि हळूहळू धीरे धीरे त्यांनी 7,000 अनुयायांची एक टीम तयार केली. 7,000 अनुयायांची टीम तयार करत असताना इंग्रजांचं लक्षात आलं. त्यांनी आयुष्यभर असं लढा दिला की त्यावेळेस त्यांनी एक नारा दिला, आबोआ देशम आबोआ राज, म्हणजे आमच्या देशामध्ये आमचंच राज पाहिजे. जसं आमच्या भाषेत म्हणतो की आपणा देशवा आपणो राज, किंवा जर इकडे गेले आपण चंद्रमध्ये आबोआ वाटीमा आबोआ राज, म्हणजे आपल्या लोकांवरती आपल्याच लोकांचं राज्य असलं पाहिजे. हे परकीय लोक कशासाठी आले, यांना इथून आपण हाकलून लावलं पाहिजे. कुणीतरी म्हटलं होतं की जर आपल्या लोकांच्या मनामध्ये ठरवलं, प्रत्येकाने एक फुंकर जरी मारली, या फुंकरीने हे इंग्रज कुठे पडून जातील, कुठे हरवतील सापड नाही, परंतु आपला जो समाज आहे तो निद्रिस्त अवस्थेत होता. जो लढेल तो लढेल, मी मागे थांबतोय. आपल्या चेतना परिषदेमध्ये असं होतं की एखाद्याला आपण सांगायला गेलो की आज संभाजीनगरमध्ये चेतना परिषदचं आयोजन केलेलं आहे, ठीक आहे येईल ना मी, मग मी एकटाच कसं काय येऊ. मग कार्यकर्ते 10 जणांकडे गेले, 10 लोक जमा करून आणले. मग ते म्हणाले की आता तुम्ही जर 10 जण आले तर माझं काय काम, आता यांना घेऊन जा. आता अशा प्रकारची अवस्था आपल्या समाजाची आहे. मनात आहे काही, परंतु ते प्रकट होत नाहीये. आणि तेच जर आधीपासून आपल्या रक्तामध्ये आहे, फक्त आपण रस्ता थोडे भरकटलेलो आहे, त्या सरळ रस्त्याने सरळ मार्गाने गेलो तर आपल्याला ध्येय आणि उद्दिष्ट सहज आणि सहज आपल्या हातामध्ये आहे. हे जे फक्त जनजाती बांधव किंवा इथले सर्वे, आपण सर्वांचं कार्य आहे. आमच्या भागामध्ये किंवा आपण सर्वच पाणी पित असताना आपण ओंजळीने पाणी पित असतो. पोट भरेल एवढं पाणी आपण दोघं हाताने पाणी पित असतो. आमच्या भागामध्ये जे वयस्कर लोक आहेत, काहीतरी एखाद्या कार्यक्रम असेल, दहाव्याचा कार्यक्रम, कोणाचा मृत्यू झाला असेल, रात्रभर बसतात. मग ग्लासची व्यवस्था, तांब्याची व्यवस्था नसते, तर घागरीतून पाणी ओतून मग कसं देणार. त्यांना बिडं म्हणतात. ते असे मला येत नाही ते, पण त्यांनी जे हात आहेत एकदम असा कटोरा तयार करतात, पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देत नाही. मग पाणी जर एकही थेंब खाली वाया देत नाही, तर मग आपण पुढे येणारे सर्वांनी जर एकत्र लढलो तर आज जी समस्या आहे,
आज जे चेतना परिषद किंवा जे काही विचारधारा आपल्या समाजामध्ये भरकटलेले आहेत, ते आपण एक दिशेने चालत गेलो, एक दिशेने जोर लावला, तर सहज आणि सहज आपलं उद्दिष्ट शक्य होणार. हे बिरसा मुंडाने त्यावेळेसच सांगितलं. जो व्यक्ती आपला धर्म बदलतो, त्याचा जो मूळ ओळख येतो तेव्हाच संपतो. परंतु जो मूळ धर्म आपण सोडत नाही, मूळ धर्म आजपर्यंत आपण टिकून ठेवलेला आहे, तो कोणाच्याही बापाला घाबरत नाही. अशा वेळेस आपल्या बिरसांनी आपल्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जागोजागी शक्ती केंद्र असतील, त्यांनी विद्यानिकेतन असेल आणि एक शांतिनिकेतन स्थापन करण्यात आलं. बिरसा म्हणजे त्यावेळी त्यांनी एक बिरसा नावाचं स्थापन केलं, जेणेकरून मला देवाने आशीर्वाद दिलेला आहे आणि मी काही उपचार केलेत, वैद्याच्या काही गोळ्या दिल्या, तर आजार सहज शक्य बरा होईल. आणि लोकांनी विश्वास बटला. असं म्हणतात की ज्या वेळेस बिरसांजीवर एक वीज कोसळली, त्या विजेमुळे आपण पाहतो पूर्णचं पूर्ण झाड असेल, माणसं असतील, आजूबाजूचे लोक सुद्धा मृत्युमुखी पडतात. परंतु त्यावेळेस बिरसांना काही झालं नाही. बिरसांचा फक्त रंग बदल झाला आणि म्हणून त्यावेळेस पासून बिरसांना लोक भगवान म्हणू लागले. बिरसांची मागणी जगात म्हणजे समजा जंगलाचा अधिकार आम्हाला परत द्यावा, सक्तीचे जे धर्मांतरण आहे ते धर्मांतरण थांबवावं आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्यावं. त्यावेळेस आपल्या भारतावरती त्यांचं राज्य असताना ते नेहमी सारखं म्हणायचे, लोकांना सांगायचे की हे जे मिशनरी आहेत, आजही सांगायला मला कोणाचं असतीलच, आमच्या भुसावळ शहरामध्ये एक मोठी संस्था आहे सेंट अलोयसिस. ते फक्त त्यांचे मॅनेजमेंटवालेच फक्त ते मिशनरी आहेत किंवा ख्रिश्चन असतील, परंतु पूर्ण स्टाफ असेल, अर्धा स्टाफ असेल आणि 1000, 1200, 2000 पर्यंत जे विद्यार्थी आहे आपल्याच बांधवांचे आहेत. त्याच्यातून जो येणारा पैसा आहे तो पुढे कोणाला धर्मांतरासाठी वापरत असतात. प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्ष इनडायरेक्टली आपण त्यांना मदत करतोय. त्याचप्रमाणे आपल्या शासनाने मागील काही काळामध्ये एक इंग्रजी शाळा आहे, त्या इंग्रजी उच्च शाळांमध्ये जनजाती बांधवांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जावं म्हणून मोफत शासन खर्च उचलतोय. आपल्या विचारांची किंवा अन्य विचारांची ज्या लोकांकडे ज्या विद्यार्थी 100 विद्यार्थी घेतात, परंतु आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा कुठेही अजून असतील मिशनऱ्यांच्या याच्यामध्ये ते 2 शाळा त्यांनी आपोआपच घेतलेले आहेत. आणि लहानपणापासूनच त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या धर्माविषयी ते विष पेरलं जातंय. आपोआपच त्यांना ते आपण खाद्य दिलं जातं आणि मोठं झाल्यानंतर आपल्याला ते झाड सुद्धा हलत नाही. लहानपणामध्ये झाडाला जर कापणे, छाटणे किंवा हलवणे सहज शक्य आहे. 9 जानेवारी 19 मध्ये ज्या वेळेस डोंबारी पर्वतावरती सर्व अनुयायांसह बिरसा मुंडा एकत्रित झालेले होते आणि त्या डोंबारी पहाडावरती लोकांना प्रबोधन करत असताना, जागृत करत असताना ते लोकांना म्हणत असत की राणीराज आबुआ राज येते जाना, राणीराज तुंडे जाना. आपलं राजाची प्रगती व्हावी आणि इंग्रजांचं राज्य हे संपुष्टात यावं असं त्यावेळेस लोकांना त्यांनी घोषणा करून लोकांना सांगण्यात आलं. ज्यावेळेस डोंबारी पहाडावर पर्वतावरती लोकांनी त्या इंग्रजांनी घेरलं आणि बेछूट गोळीबार केली, त्या बेछूट गोळीबारामध्ये काही लोक मारले गेलेत, महिला मारले गेलेत, बालक मारले गेलेत. आणि त्यावेळेस काही लोकांनी सांगितलं की तुम्ही जर वाचले तर संघर्ष पुढे चालू राहील, आमच्यापैकी मेलं तरी चालेल. तिथून बिरसाजी निसटले, लढा चालू ठेवला आणि 9 जून 1900 मध्ये परत बिरसाजींना पकडण्यात आलं. रांचीच्या जेलमध्ये त्यांना पकडण्यात आलं आणि त्यावेळेस असं म्हटलं जातं की काहीतरी एक माहिती न करणाऱ्या रोग असेल, आजार असेल, त्याच्याने त्यांना ठार मारण्यात आलं. ही बातमी लोकांना कळाली आणि काही दिवस पुढे तो युद्ध संघर्ष चालूच राहिला. तर अवघ्या 25 वर्षामध्ये भगवान बिरसा मुंडांनी हे जे कार्य केलं त्याचं फलित काय झालं? संघर्ष चालत राहिला, लोकांना प्रेरणा मिळाली आणि आजचा हा दिवस
आपण जो सर्व बंधू, कोणी नांदेडवरून आलेलं आहे, कोणी जळगाव, भुसावळ, नंदुरबार असतील आणि इथले स्थानिक आपल्या भगिनींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या ठिकाणी जे बसलेले आहेत आपण सर्व आहोत. हे देखील आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि हे घेऊन चेतना परिषदमध्ये आपण घेऊन जाऊन नंतर आपल्या बांधवांना, आपल्या समाजाला, आपल्या शेजाऱ्याला आपण सांगितलं पाहिजे की आपण आपल्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी असतील, आपले जे बंधू, ज्या भगिनी, आपल्या हॉस्टेलमधल्या भगिनी असतील, त्यांना कोणीतरी सांगत असेल, त्यांना रस्ता बदलवण्याचा प्रयत्न करेल, आपल्या धर्माविषयी कोणी सांगत असेल तर आपण ठणकावून सांगितलं पाहिजे, तू तिकडेच थांब, मी माझं बघेल, माझ्या धर्माविषयी, माझ्या देशाविषयी मी बघेल. असं जर सांगितलं तर समोरचा आपल्या जवळ सुद्धा येणार नाही. धीरे धीरे तो आपल्या खांद्यावरती हात ठेवतो, घरात येतो आणि आपल्या मनामध्ये घर करून बसतो आणि आपण मूळ धर्म, मूळ स्वभाव आपण विसरून जातो. बिरसा मुंडांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आता जे 2004 मध्ये उलगुलान नावाचं एक पिक्चर आला, त्याच्यानंतर 2008 मध्ये गांधी से भी पहिले गांधी, भगवान बिरसा मुंडा, असे 4 ते 5 पिक्चर्स, फिल्म या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे कशामुळे? आपल्या आधी येत नव्हते. आपल्या जनजाती बांधवांना आपण पाहिलं की पिक्चरांमध्ये असं एक वेगळं कॅरेक्टर दिलं जात असायचं आणि ते जे पिक्चरमध्ये दिसत आहे तेच आदिवासी बंधू असतील असं बाहेरचे लोक किंवा काही लोकांना म्हणायचे. माझ्या समोरचं उदाहरण आहे. मी ज्यावेळेस मी सांगायचो, माझे वडील शेतकरी आहे, कमरेला धोती असेल, फेटा असेल, मडकं हे असेल, ज्यावेळेस मी 7वी-8वीला होतो आणि मी तालुक्याच्या ठिकाणी ड्रेस घ्यायचा होता, एक मोठं स्टोर होतं, मिलाप स्टोर होतं आमच्याकडे, तिथं कोणी जात नव्हतं. म्हणजे गरीब बंधू किंवा मी तिथं गेलो आणि माझ्या वडिलांना हळूच तो स्टोरवाला विचारायचा की तुम्ही यांच्या शेतातले राखणदार आहात का? मग मी त्याला सांगितलं, असून सांगितलं नाही नाही माझे वडील आहे. तेव्हा त्याने माझी पाठ थोपटली की काही लोक आपली सुद्धा ओळख त्या ठिकाणी विसरतात किंवा सांगायला लाज वाटते. ज्यावेळेस मी 2000 मध्ये, माफ करा, मी म्हणजे माझं उदाहरण माझ्यावरती आलं की कल्याण या ठिकाणी डीड करत असताना माझा एक मित्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील होता. त्याला तेच माहिती होतं की खरे आदिवासी कुठे राहतात. तो म्हणायचा झाडावर राहतात. मी त्याला धीरे धीरे हळूहळू, मग नंतर आम्ही 1-2 मित्र आमचे पालघर जिल्ह्यामध्ये, त्यांना विक्रमगड तालुक्यामध्ये घरं दाखवायला गेलो, लोक दाखवायला गेलो. तर कधी कधी असं असतं की जी ओरिजिनॅलिटी असते, ते खरं असतं, ते आपल्यापर्यंत येत नाही आणि जे दिसतंय त्याच्यावरती आपण विश्वास करतो. आजही तो माझा मित्र, चांगला मित्र आहे. आम्ही सांगत असतो की झाडाच्या खोप्यामध्ये, गुहेमध्ये, झाडाच्या पालांपासून शरीराचं रक्षण करणं हे काहीच नव्हतं. आजही जर आपण सर्व आपले क्रांतीवीर बघितले, त्यांच्या हातामध्ये काय? भाले असतील, तीरखामटा असेल, गोफन असेल, हे स्थानिक कुऱ्हाड असेल, विडा असेल, हे म्हणजे शस्त्रधारी त्यावेळेस होते. आणि शस्त्र आजही जर भांडणं झाले तर आम्ही काही उचलत नाही, फक्त दगड उचलतो मारायला समोरच्या व्यक्तीला. म्हणजे दगडाचं नैसर्गिकरित्या जे असेल ते, तेव्हापासून प्रेम आपण जे जपत आलेलो आहे आणि त्याचाच आपण विसर पडत चाललेला आहे. आपल्या भागांमध्ये पूर्वी आगपेटी वगैरे काही नसायचं. एक लाकूड 8-8, 10-10 दिवस चालायचं. शेकोटी पेटवली जायची, त्याला जर फुंकर मारली तर लगेच काही कचरा टाकला तर लगेच पेट घ्यायचं. फक्त आणि फक्त आपल्याला फुंकर मारण्याची गरज आहे. बघा, बिरसा मुंडा ते तेव्हा सांगेल की ईश्वर अर्थात सिंग मोंगा भगवान आहे, म्हणजे आपण देवाचीच पूजा केली पाहिजे. गोमातेची सेवा करा व सर्व प्राणी मात्रांना प्रतिभाव दया ठेवा. म्हणजे गोमातेला आजही आपल्या जनजाती बांधवांमध्ये गोमाता जर म्हातारी झाली किंवा निष्कामी झाली, तिला विकत नाही. मेली तर आपल्या शेताच्या बांधावर तिला पुरलं जातं, गाडलं जातं. आमच्या गावामध्ये एक व्यक्ती आहे, तिची बाळाचा जन्म झाल्यानंतर आईला काही आजार झाला, आजारी पडली, मग बाळाला दूध कुठून मिळणार? 1 महिन्याचं बाळ, 1.5 महिन्याचं बाळाला बकरीचं दूध पिऊन तो आजही म्हणजे आहे, जिवंत आहे. तर तो व्यक्ती बकरीला माता मानतो. आणि आपल्याही भारतामध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राणी मात्रांवरती आपण पोळा साजरा करत असतो. त्याचप्रमाणे आपले दत्त महाराज असतील, त्यांच्या आजूबाजूला प्राणी आहेत. महाराणा प्रतापांना चेतक नावाचा घोडा त्यांनी साथ दिली. शिवाजी महाराजांचा कुत्रा की ज्याने अहोरात्र मालकाची सेवा केला. की तेव्हापासून आपण प्राण्यांवरती व्यसन करू नका. व्यसनेचं प्रमाण
आपल्या जनजाती बांधवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचंच उदाहरण आता एक आमच्या प्रांतामध्ये नशामुक्ती अभियानामार्फत शिवपंथी मंडळ म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्य ते चालतंय. परंतु जोपर्यंत एक पिढी या पिढीला 50 वर्ष 60 वर्ष किंवा जे वयाचे असतील त्याच्या म्हणजे 20 वर्ष 22 वर्षापर्यंत जो मुलगा आहे तो आता धीरे धीरे विसरायला लागला आहे. एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये जसा आपण प्रसाद देतो तसा प्रसाद दिला जायचा, परंतु धीरे धीरे शिक्षित झाले तसा ते व्यसनाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि हे जे व्यसनाचं प्रमाण इंग्रजांचं षडयंत्र आहे. यांना जर आपण काहीतरी दिलं हे यांच्या तंद्रीमध्ये राहतील, यांच्या धुंदीमध्ये राहतील आणि आपला मार्ग कसा होईल, मोकळा होईल. म्हणून त्यांनी विदेशी जे मद्य आहे ते त्यावेळेस आणलं आणि आपल्या भागांमध्ये जे मोहाच्या झाडापासून तयार केलेलं असायचं त्यांच्यावरती त्यांना बंदी आणली. आज आपल्या बारीपाडा या ठिकाणी आपले चेतरामजी पवार आहेत, मोहाच्या फुलापासून अनेक पदार्थ त्यांनी तयार करायला सुरुवात केलेली आहे. तर आम्ही आमच्या भागामध्ये विविध प्रकारचे निसर्गातून मिळणारे जे टोयमी म्हणतो आपण, जे फळ आहे त्या फळाला गरम करून त्याला कुटून घरीच आपण लाकडाच्या प्रेसमध्ये, आता नाही ते संपलं सर्व, लाकडाच्या दोघं प्रेसवरती त्यांना प्रेस देऊन त्याचं तेल निर्मिती केली जाते. ते तेल त्याच्यातील जे निर्मित म्हणून त्याला खल म्हणतात किंवा जे पदार्थ आहे त्याच्यापासून विविध प्रकारचं प्रक्रिया आज सुरू झालेली आहे. अशुद्ध भोजन करू नका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. आपल्या अंगणात तुळशीचे रोप असावं. आपले जनजाती बांधव आजही आपल्या गुरढोरं असतील गायीचं शेण सारून अंगण सारत असतात. वृक्षांची पूजा आपण तुळशीच म्हटलं नव्हे तर तुळशीच्या व्यतिरिक्त जनजाती बांधवांनी एक कदम नावाचं झाड आहे त्याची पूजा केली जाते. कर्मापूजा आपण म्हणतो. त्याचा एक मोठा उत्सव आमच्या भागामध्ये होतो. त्याला म्हटलंय की आमच्या इंदल पूजा म्हणून साजरा केला जातो. त्या झाडाची फांदीची पूजा केली जाते. आज जनजाती बांधव तुळशी असेल, कदम असेल, वड असेल, पिंपळ असेल, उंबर असेल किंवा बेलचं झाड असेल, या झाडांना कधीही तोडत नाही. ही पूर्वीपासून म्हणजे देववृक्ष मानलं जातं. ऑक्सिजन किंवा सायंटिफिक रिझन वेगळं असू शकतं, परंतु यांच्यापासून आपल्याला हे देववृक्ष यांना आम्ही आताही जाडत नाही किंवा तोडत नाही. मोठ्यांचा आदर करा. वाईट संगतीपासून दूर राहा. आई वडिलांचं, मोठ्या व्यक्तींचा आदर करा. जर आपल्या ग्रामीण भागात जर आधी आपण आता गेलो तर खाट ही एक पलंग म्हटला जातो. खाटेवरती आहे म्हणजे मोठ्या व्यक्तींसमोर आम्ही बसत नाही, म्हणजे खाली बसतो. आमच्या जावईला थोडं वेगळं काम म्हणजे वेगवेगळं काम सांगितलं जातं, त्याला हे आणून देणे. त्यानंतर जावई सासू सासऱ्यांना बघून तो खाटेवर बसत नाही, तो कोपऱ्यात जाऊन बसून राहतो. का तर ते माझे आई वडील आहेत या उद्देशाने तो त्यांचा मान सन्मान करत असतो. परमार्थापेक्षा स्वधर्मावर विश्वास ठेवा. हे महत्वाचे की दुसऱ्याच्या धर्मावर विश्वास ठेवण्यापेक्षा देवाने तुम्हाला ज्या धर्मात जन्म घातलेला आहे, देवाने तुम्हाला विचारपूर्वक जन्म घातला. देवाला जर तुम्हाला जन्म घालायचा असेल तर अन्य धर्मात आधीच घातला असता, परंतु देवाला या धर्मामध्ये तुमची आवश्यकता आहे म्हणून तुम्ही या धर्मामध्येच राहा. ज्या धर्मात आपण जन्मलोय त्या धर्मामध्येच तुम्ही तुमचं आयुष्य पूर्ण करा. आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपल्या पूर्वजांच्या प्रगती प्रति श्रद्धा ठेवा. आपण अनेक वेळा आपण सण साजरे करत असतो, त्या नैवेद्य वगैरे असेल, फोटो वगैरे असेल. फोटोचं तर आता हे आलं, परंतु एक दगड ठेवला की आमचे पूर्वज, झाडाखाली एक दगड ठेवला की आमचे पूर्वज, अशा प्रकारे पूर्वजांची आठवण म्हणून त्यावेळेस ती करत असतात. धर्म, संस्कृती व परंपरा विसरू नका. नाही कारण तीच आपल्या समाजाची खरी संपत्ती आहे. हे बिरसा मुंडांनी तेव्हा सांगितलं होतं की आपला धर्म, मूळ धर्म कधीही सोडू नका. बिरसा मुंडांनी जर ठरवलं असतं की मी मूळ धर्म स्वीकारतो, तर आज बिरसा मुंडांचा जो परिवार आहे आपण पाहतो त्या परिवाराला अनेक पिढ्यानपिढ्या खातील एवढा पैसा त्यांच्याकडे असता. आज आमदारकी, खासदारकी असते किंवा त्यांच्याकडे जी संपत्ती असती नसती ती असती, परंतु त्यांनी ते स्वीकारलं नाही आणि आपल्या याच्यावरती ते ठाम राहिलेत. आणि म्हणूनच आज आपण त्यांचा दिवस साजरा करतोय. संघटित राहा, आपसात लढू नका. संघटित राहा. आता मी सांगितलं हातांची जे बोट आहे, एक मोडीचं उदाहरण घेता येईल आपल्याला. एक लाकूड आपण सहज लात मारले की तोडू शकतो, परंतु जर मोडीची मोडी असले तर आपणही मोडून जाऊ दे तोडताना. अशा समोरच्या व्यक्तीचा या एकत्रितपणाचा प्रभाव असतो. एकमेकांना सहकार्य, एकमेकांशी लढू नका.
आपल्या बांधवांमध्ये हेच आहे, मोठ्या भावाला लहान भाऊ कुऱ्हाडीने शेताच्या याच्यावरून भांडण करत असतो. बाहेरचा व्यक्ती जर कोणी आला त्याला बोलणार नाही, दूर चालले जातील. म्हणजेच आपला कोण आणि परकीय कोण हे आपण ओळखलं पाहिजे, तसं आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. आमिषाला बळी पडू नका. आठवड्यातून एकदा गुरुवारी सिंगभोंगा म्हणजेच आपल्या देवाची पूजा केली पाहिजे. ख्रिश्चनांच्या प्रलोभनात बळी पडू नका. पूर्वीपासून ख्रिश्चनांनी फक्त आणि फक्त जनजाती समाजालाच का टार्गेट केलं? जनजाती बांधवांकडेच का त्यांचं आकर्षण गेलं? स्वातंत्र्याच्या काळापासून आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये एक चोपडा नावाचं शहर, तिथं मोठं केंद्र आहे. त्याच्यानंतर पुढे एक धानोरा म्हणून आहे. त्याच्यानंतर एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये मालेगाव या ठिकाणी एक मोठं केंद्र आहे. तिथूनच त्यांचे सूत्र हलवतात आणि धीरे धीरे आपल्या पाड्यापर्यंत आपला कार्य करणारा कार्यकर्ता जात असल्यामुळे त्यांची धीरे धीरे प्रगती खुंटत आली. त्यांची जे आर्थिक जो पैसा होता तो आर्थिक धीरे धीरे कमी होऊ लागलेला आहे. आणि बळी पडू नका म्हणजे ते सहज सांगत असतात, तुमचा आजार बरा करतो, तुम्हाला पैसा देतो. गावातील एक प्रमुख व्यक्तीला ते पकडतात, त्यांना ते पैसेही देतात, नोकरी देतात, कधी कधी त्यांची मुलगी पण करतात. अशा प्रकारे ते घरोबा निर्माण करतात आणि पुढचं कार्य त्यांचं सुकर होत असतं. एक नवीन मला असं सांगू वाटतं की आपली जनजाती बांधव, आपली जी मुलगी असेल, शिकलेल्यानंतर प्रश्नच नाही, परंतु जे ग्रामीण भागातले आहेत त्यांना जर एखादं व्यवस्थित स्थळ आलं, ते जात धर्म थोडस बाजूला ठेवतात आणि ख्रिश्चनांमध्ये सुद्धा मुलगी देऊन टाकतात किंवा सून म्हणून देखील आणतात. यालाही आपण कधी कधी सपोर्ट करत असतो. तर सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मी लग्न किंवा ठरवत असताना आजूबाजूच्या परिसरामध्ये नातेवाईक, तर समोरची मुलगी किंवा समोरचा मुलगा आपल्या मूळ धर्माचा रक्षण करता आहे का, आपल्या मूळ धर्माला पालन करणार आहे का, हे आपण पाहिलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला आपली जी संख्या आहे ती कायम ठेवली जाईल किंवा पुढे आपल्याला नेता येईल. या अनेक गोष्टींपासून आपल्याला बोध घ्यायचा आहे की एक जे पवित्र कार्य आहे, बिरसा मुंडांनी केलेलं कार्य, राणी दुर्गावतींनी केलेलं कार्य, खाजा नायकांनी दिलेलं बलिदान, हे आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाहीये. आणि आपला आज युग आहे जो सोनेरी युग आहे की सर्व समाजातील सकल हिंदू समाज या प्रयत्नाकडे आपण जात आहोत. त्याच्यातीलच एक सर्वात मोठं जे फलित आहे की जे आलेले त्यांना एकही रुपया न देता आपण आपल्या मनाने आपल्या धर्माविषयी आवड असलेली, नोकरीत असलेले, व्यवसाय असलेले किंवा शिक्षण घेत असलेले बंधू आणि भगिनी या ठिकाणी आले, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि माझं 2 शब्द संपवतो.